नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज आपण आलो आहे बारामतीमध्ये आणि माझ्यासोबत कोण आहे तुम्ही ओळखलं असेल. हे आहेत रवी शिंदे आणि 4-5 वर्षापूर्वी यांची यूट्यूबवरती एक वेबसिरीज चालू होती, आपलं कसं जसं आहे तसं. या वेबसिरीजच्या माध्यमातून यांनी आणि यांच्या मिसेस रेश्मा शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. प्रसिद्ध जोडपं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं होतं आणि आता त्यांनी बारामतीमध्ये खरं तेच या नावानं हॉटेल चालू केलेलं आहे आणि या हॉटेलला सुद्धा लोकप्रियता मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी त्यांना फोन करून लोक येत आहेत आणि याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहे. खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. सर्वात आधी मानदेश प्राईम मित्रांनो, आमचे मित्रच आहेत, त्यांचं धन्यवाद. का ते आले इथपर्यंत. मानदेश तिकडं चॅनल आहे, पण आमचे खास मित्र बी आहेत, वारीत आम्ही असायचो त्यावेळेस आमची गाठभेट व्हायची. ते बी वारीचं कव्हरेज करायचं, बरंच काय काय, आणि तिकडल्या राजकारणाच्या बातम्याही त्यांच्या असतात. त्याच्यामुळे त्यांची चॅनलला सबस्क्राईब कचकिरणी आधी करून टाका आणि लाईक करा. लाईक ही सत्ता आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मला कोण कोण ओळखतंय हे ह्यांच्या चॅनलवरती तुम्ही मला ओळखता, त्यांनी कमेंट टाका. फक्त हो म्हणा किंवा ओके म्हणा किंवा येस म्हणा, हा ओळखतो काहीतरी लिहा तुमच्या ह्याने. बाकीची चर्चा तर करू, संपूर्ण व्हिडिओ बघा, सगळ्यात महत्त्वाचं का नाही. तुम्ही विचारणारे प्रश्न आता बाकीची म्हणते का थांब थांब म्हणला मुलं तिकीट घ्यायला, आता हे दोस्त डायरेक्टच आले, त्याच्यामुळं नाराज काय कोणाला करायचं नाही. पण वादळ येणार आहे, ही वादळ पूर्वीची शांत. सांगा आता हे खरं तेच हॉटेल कसं चाललंय? एकदम जोरात चाललंय. आम्ही आलो, तुम्हाला अनेक फोन येत होते, तुम्ही सांगत होता इथं पत्ता आहे ती सांगा. कुठं होतं? पहिलं आपलं तिकडं होतं, दुसऱ्या जागेवर, तिकडून इकडं डायरेक्ट शिफ्टिंग केलं. आता तिकडून इकडं केलं आणि चाललंय फॅमिलीचं ह्याचं. संध्याकाळी मी फुल रिस्पॉन्स आहे. 100-200 फॅमिलीज म्हणजे संध्याकाळच्या टायमाला येते. तर दिवसभरात 12ला जे सुरू होतं संध्याकाळपर्यंत 100 होते ती, म्हणजे आधीमध्ये आता चालूच आहे, तुम्ही बघताय असे. बाकी काय म्हणता? बाकी काय आता आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना हे ऐकायचं की तुम्ही यूट्यूबवर वेबसिरीज चालू होती तुमची. मी अनेक ठिकाणी बघितलंय, ऐकलंय पण आणि अनुभवलंय पण की तुमची वेबसिरीज लोक वेळ काढून बघत होते, टाइम लावून बघत होते. हो, परंतु आता ते थोडे कुठेतरी नाराज झाले. हा काय झालं, सगळ्यात आधी माझं ब्लॉगिंगचं चॅनल होतं, परत वेबसिरीज काढली आपलं कसं जसं आहे तसं. तिथं मनोरंजन म्हणून किंवा प्रेक्षक बऱ्यापैकी बघत होते, जी बघतात त्यांना माहिती आहे. वेबसिरीजचं आपलं 94 एपिसोड केल्यात आणि माझ्या जीवनात काय घडले ते मी त्याच्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. 70% तर रिॲलिटी तीच माणसं होती, जसं घडलं तसं जावण्याचा प्रयत्न केला. मग वेबसिरीज आपलं कसं जसं आहे तसं 2012पर्यंत कहाणी येऊन थांबलेली आहे. 94 एपिसोड तिथनं पुढं खूपच भयंकर आहे म्हणून थांबवलंय. का थांबवलंय? तिथनं पुढची स्टोरी खास आहे, अजून येणार आहे. 100 एपिसोड अजून होणार आहे. थांबवलंय का थांबवलंय तर तिथनं खरा ट्विस्ट आहे. जे 94 एपिसोड शेवटपर्यंत बघल तिथं येऊन थांबलंय, तिथनं पुढे खरी गंमत आहे. खरंच ते आहे. आता तुम्हाला कसं सांगू, सस्पेन्स ठेवला मी, तिथनं पुढं चालू करणार आहे. मग तुम्ही कसं मानदेश प्राईम न्यूज आहे तसं खरं तेच मराठी न्यूज चॅनल परत काढलं. ते ब्रेक दिल्यानंतर न्यूज चॅनल मी अनेक ठिकाणी फिरला, मोठमोठे इव्हेंट केले. म्हणजे जसं की एक मोठी दुर्घटना घडली होती अख्खं गाव बुडालं, तिथं तुम्ही कव्हरेज केलं. वारीचं कव्हरेज केलं, मराठा क्रांती मोर्चा, कुंभमेळा असो, अनेक ठिकाणी म्हणजे जिथं लोकांना म्हणजे जे लोक आहेत ते जाता येत नाही, नीट दावत नाही, तिथं मी दावण्याचा प्रयत्न करतो. आणि कसं ट्रेंड काय नाही काय घडतच राहते रोज डेली. हाच विषय काय नाही काय, इलेक्शनच्या पिरियडमध्ये मग इलेक्शनचं म्हणजे जी काय घडल, चंद 10-15 दिवस विषय हाय बाबा योग असतोय. आता चला तिकडे व्यवस्थित जावं लागेल, लोकांना बघायला निघालाच पट्ट्या असं या. मग खरं तेच न्यूज चॅनल बऱ्यापैकी आपलं चाललं आणि रिस्पॉन्स बी फुल दिला. तुम्ही तर बघतच होता, बरेच जण बघत होते, चांगला. मग परत म्हणायची बोंबलं थेटतोय, कामच करीना, यूट्यूबचे जेव्हा पैसे कमवतोय. मग म्हणलं चला काहीतरी करूया म्हणून हॉटेल व्यवसाय सुरू केला. म्हणलं चला काहीतरी आता खरं ते चॅनल
थोडं थांबवलं. खरं तेच न्यूज चॅनल होतं ती हॉटेल खरं तेच करून टाकलं. ती चॅनल अख्खा शिफ्ट केला इकडं. खरं तेच आहे ना, मग काय नाव आहे, आपला ब्रँड आहे खरं तेच. आपलं कसं जसं आहे तर खरं तेच देत आहेत. खरं तेच देतोय मी. आता मला आवर्जून विचारायचं आहे, जे मानदेशी सगळे प्रेक्षक आहेत, मानदेशी मटणाची चव जगभर प्रसिद्ध आहे. हा मानदेशी बोकड म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही आता जेवलो बरं का मंडळी, आम्ही आता जेवलो तर अजून हाताचा वाज गेला नाही. जबरदस्त चव होते. हे मानदेशीपेक्षा वेगळी आणि त्याच्यापेक्षा भारी चव आहे. हा म्हणजे ही देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हा ही कसं झालं आता आमच्या इकडे ना जागरण गोंधळ सिस्टीम असते. काय जागरण जत्रा असते त्या देवाला ह्याला कुठं मसोबाला कुठं बांधवाला म्हणा इकडे तिकडे म्हणजे देवांना ती खास गावाकडं माणसं जागरणाचं गोंधळाचं जेवण खायला जाते ती. ती क्वालिटी असते ती तर रसा माणूस पितो रसा चांगला आणि तीच पद्धत म्हणलं आमला पाहिजे. असं किलो 2-5-10 किलो तर आपल्याला पुरतच नाही. डायरेक्ट बोकडं डायरेक्ट 2-3 जाते 4 वार बघून. आज आता 4 जाणार मंगळवार आहे असं. शुक्रवारचं बुधवारचं आणि रविवारचं 4-4 बोकडं जाणार. इतर वेळेस शनिवार गुरुवार सोमवार 2 जाणार. 2च्या आत तर नाहीच म्हणजे 2 आणि ती बी बारकाली बोकडं नसते 10-15 किलो 30 किलो असं खाणारी खाते ती. आणि जागरणमध्ये आपण सिस्टीम द्यायची म्हणलं आणि ती ठेवली आणि डावारं म्हणजे काय माहिती का अख्खं बोकडी एकत्र शिजवलं जातं. मुंडकं हे ते म्हणजे ऐका माझ्या माहितीप्रमाणे चव तेच आहे. हा तेच आहे. सूप सगळं निघतं. ही डावारा शब्द तिकडं विदर्भ मराठवाडा ती बागेश्वरी तिरंगवाले ते तुम्हाला भेटले असतील बोलले. बोलतो की आम्ही तिरंगा आहे ना बसले ते म्हणजे तर तिरंगा हॉटेलवाल्यांचं व्हिडिओ गाजायला लागले. त्यांनी आणलं सगळ्यात आधी डावाराशी. तिकडं मी फिरून आलोय तर तिकडं कुठल्या बी हॉटेलला डावाराच बोललं जातं. का बोललं जातं म्हणजे डावारा काय म्हणजे मला म्हणायचं काय डावारा म्हणजे काय की जागरण बोलतोय. आपल्या इकडं कसं जागरण आहे या जेवायला जागरण बोलतोय या भंडारा. हा तुमच्या इकडे भांडारा म्हणते भांडारा तशी ही भाषा आहे. मग तिकडे काय म्हणते डवारा खाय. लक्षात आलं का डवारा म्हणजे काय तर ही गाजलेला शब्द तिकडला मटणाच्या बाबतीत म्हणून आपण बी आणलाय इकडं असं. आता आणि आपण आता या बारामतीमध्ये उदंड प्रतिसाद भेटतोय. आता बारामती म्हणजे आता उच्च शिक्षित आणि सगळं प्रोफेशनल सिटी आहे. या प्रोफेशनल सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला एवढं लोकप्रियता आहे. हो 100% आहे. कारण बारामती सिटी म्हणजे काय बारीक नाही. संध्याकाळनं लोक जी जेवायला येतात नाही इथं ते टोटल बारामतीतली लोक असतात बारामतीकर. आणि दिवसा काही कामानिमित्ताने बाहेरनं लोक येते काही कामानिमित्ताने मग चला म्हणते हॉटेलला जाऊ जेवा. आणि तुम्हाला बघितलं 4-5 जण भेटले कुठं आले शिखर शिखर. हा तिकडून आले होते. आता काय जायचंय का जेवण. मंडळी आपण खरं तेच म्हटलं. या तुम्ही कुठं आलात. साखरवाडी एक नंबर क्वालिटी मस्त वाटली. एकच नंबर क्वालिटी. म्हणजे तुम्ही ह्यांना कधीपासून ओळखता. नाही ओळखत नाही फक्त आम्ही युट्यूबला बघितलं आणि थोडंसं वाटलं. लय फिरलो पण गावलं नाही. पहिलं त्यांचं तिकडे दुकान होतं तिकडं हॉटेल तिकडे होतं कुठंतरी तिथं पर्यंत गेलो तिथने नाही सापडलं. मग तिथं विचारलं एक जणाला मग असं म्हणजे ते रॉयलच्या तिथं वरती 4थ्या मजल्यावर आहे तिथं इथं आलो. एक नंबर अप्रतिम मस्त जेवण. खरं तर आता आपण बघितलं की खवये जे आहेत ते खवये त्यांना म्हणजे हुडकत येतात. हा हुडकत येते ती माणसं. हुडकत म्हणजे कसं माहिती का माणसाला आता हे दोस्त हे जेवण आले शिखर शिंगणापूर काय तुम्ही कुठं आला. क्वालिटी एक नंबर क्वालिटी. आम्ही एक नंबर क्वालिटी. जर लोकांना चांगल्या पद्धतीचं खायचं असेल तर इथं जेवण एकदा टेस्ट पाहून बघा. एक नंबर. सगळे पिंपरीमध्ये. तुम्ही कधीपासून ओळखता यांना. आम्ही इंस्टावरती पाहून 1-1.5 महिना झाला आम्ही यायचं म्हणत होतो पण आज योगायोग आला. पण खरंच आल्यासारखं एक नंबर जेवण आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी एकच नंबर आहे. मला असं वाटतंय की प्रत्येकाने इथं येऊन एकदा तरी लाभ घ्यावा. तर मंडळी बघताय आपण खरं तेच हॉटेल. या
आपण इथलं जे वास्तव आहे जे खरं आहे, खरं तेच हॉटेलमधली खरी परिस्थिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कुठून आलाय? पुणे सिंहगड रोड. फक्त रील बघून आलो. रवी दादाचं फक्त रील बघून आलो. इच्छा होती बरेच दिवस झाले यायची, पण आज पहिल्यांदा अनुभव घेतला. एकच नंबर. मला सांगा म्हणजे आता ह्यांनी हॉटेल चालू केलं, हां त्याच्या अगोदर वेब सिरीज चालू. हां. तुम्हाला माहिती आहे वेब सिरीज? वेब सिरीज तर नाही पाहिले, पण त्यांचे रील जे पाहूनच थोडंसं वाटलं खूप अट्रॅक्शन, म्हणजे लाईक पाहिले, फॉलोअर्स पाहिले त्यांचे, खूपच छान, एकदम मस्त. त्यामुळे म्हटलं एकदा भेट द्यावीच म्हणून मित्रांना घेऊन आलो होतो बरोबर. पण खूप छान वाटलं, मस्त एकदम. जेवणाची टेस्ट बी चांगली होती, सर्व्हिस तर त्याहून चांगली. एवढा प्रवास करून आपण इथं आला बाबा, नाही का आल्यासारखं प्रवास. एकदम खूप, म्हणजे आता खरंच काहीतरी निवांत विश्रांती घ्यायची झाली होती. एकदम छान वाटलं. आता तुम्ही काय सांगता? आता मी बऱ्याच ठिकाणी चिकन मटण खात असतो, पण मी आज जे चिकनसोबत जे आळणी, मटणसोबत जे आळणी घेतलं होतं, त्या आळणी अतिशय मला जास्त आवडलं. कारण प्रत्येक ठिकाणी काय होते, फक्त तुम्हाला थोडंसं 2 खडे आणि भाकरी देतं, पण आळणी कोणी देत नाही. तिथं आळणी खूप छान होतं, त्याच्यामुळे मी अतिशय आता म्हणजे आता फक्त झोपायचंच आहे, एवढं बेस्ट जेवण झालं. पुण्यावरून जे जेवणासाठी एवढं लांब आलो आम्ही, 100-120 किलोमीटर आम्ही जे आलो, याचं समाधान आम्हाला जेवल्यानंतर इथं नक्की भेटलेले. खूप छान जेवण आहे, मस्त आवडलं आम्हाला. या काय तुम्हाला काय आवडलं? नाही, जेवण अतिशय उत्कृष्ट होतं. भाकरी, त्याच्यानंतर आळणी, भाजी वगैरे एकदम प्रॉपर. बाकीचा जो फ्लेवर त्याचा जो असा तो प्रॉपर तुम्ही मेंटेन केलेला आहे. मीठ जास्त नाही, तिखट जास्त नाही आहे, आणि एकदम प्रॉपर आहे. म्हणजे पुण्यातला एखादा कोणी पेठेतला माणूस जर इथं जेवायला आला तर त्याला पण हे आवडेल, इतकं चांगलं जेवण आहे. पुणेकरांना बरोबर पडले. बरळ पडली. हो. तर मंडळी पाहताय आपण प्रेक्षकांच्या खवय्यांच्या प्रतिक्रिया. जे खवय आहेत ते लांबून लांबून येतात. आता जे पुण्यावरून आलेले आपण पाहिले. या तर मला सांगा, आपलं कसं जसं आहे तसं, हा शब्द तुम्ही, हा तो शब्द तुमचा आहे, म्हणजे कुठं ऐकला नाही, तुमच्यापासून ऐकलं म्हणून मी म्हणतो की ह्या शब्दाचं ब्रँड तुम्ही केला. 100%. कारण सुचलं कसं? आपलं सुचलं कसं म्हणजे वेब सिरीज चालू करायची होती. मग कसं झालं, दावायचंय काय, तर आपलं कसं जसं आहे तसं, म्हणजे जसं आहे तसं तर दावायचंय ना आपलं. म्हणून ते असं ते स्टोरी बनवतच सुचलं. आणि खरं तेच नाव बी आपलंय, ब्रँड आहे, हे खरं आहे ते. खरं आहे ते. चॅनल काढायच्या आधी मराठी न्यूज चॅनलला नाव द्यायचं होतं. मग काय द्यायचं, तर नाव काय द्यायचं, आपण धावणारे म्हणलं काय, रिॲलिटी खरं तेच, म्हणून खरं तेच. आणि हे स्वतः माझ्या मनात ना आलेला शब्द आहे, खरं तेच असे. मी यूट्यूबवर वगैरे समजीकडे सर्च केलं, पण कुठंच ह्या नावाविषयी मी नाव जेव्हा शोधतो ना, तर असं नव्हतं, कुठंच नव्हतं. आम्हाला हे जाणून घ्यायचं तुमचं वय किती आहे आणि माझं वय आता 35 संपलं, आता 36ला. आणि आता या हॉटेलमध्ये तुमच्यासोबत किती कर्मचारी आहेत? आता 20 जण आहेत ती सगळी. 20 जण आहेत. आता 12ला सुरू होतं आमचं, आता 3 वाजेपर्यंत म्हणजे दुपारच्या टायमाला हे होतं, कमी होतं. त्यांना उचलून सांगा 5 मिनिटात फोन करतील म्हणा, फक्त उचला. हां, नाही असं नाही. दुपारच्या टायमाला कमी होतं, संध्याकाळच्या टायमाला आहे ना परत नेमकी लोक सुरू होतं. संध्याकाळी 7च्या नंतर अजून गर्दी वाढते असं. त्याच्यामुळं 5 मिनिटं म्हणावं लागतं. रेश्माताईंशी 2 प्रश्न हां, बरं, विचारायचे. चला आतमध्ये. हे तुमचं किचन. नमस्कार. या या तर आजपर्यंत लोक तुम्हाला युट्यूबवरती बघायची, वेबसिरीजच्या माध्यमातून, आणि तुम्ही हॉटेल चालू केलं त्याच्यामुळे लोकांना भेटण्याची संधी भेटते. हा, बरोबर आहे, तेवढं आहे खरं. लोकांना भेटण्याची संधी मिळते. ही तो ह्याच्या आधी फक्त ते मोबाईलवरच बघायचे. बरोबर. हा. आणि काय सांगाल आता तो प्रवास आणि ही जी म्हणजे आता हे सुरुवात, त्रास होत नाही कुठेतरी? नाही, लय तारेवरची कसरत तशी तर आहे, करावं लागते. इथलं बघायचं, घरचं, त्याच्यामुळं ती घरचं आवरून इथं यायचं, परत इथलं सगळं व्यवस्थित बघायचं. ती तारेवरची कसरत चलतीच आपली संध्याकाळी 11पर्यंत. आता ह्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्या गोष्टी ठरवून करत नाही, जे जसं आहे तसं, आणि जे खरं मांडता ते तुमच्या पण मनात आपोआप आपसूक डायलॉग येतात. हो, ते म्हणजे ते चालू केल्यावरती बरोबर
ते होतात ना, आपण ठरवून कुठले किंवा आता हे बोलायचं म्हणून असं काही नसतं. जे आपलं तोंडाला येतं. प्रेक्षकांसाठी तुम्ही एक सस्पेन्स दिलेला आहे की 94 भाग केले वेब सिरीजचे आणि पुढचे 100 भाग हे म्हणजे खूप खतरनाक आहे. हो खतरनाक सस्पेन्स दिलेला आहे. हो, म्हणजे ते आपलं साठा साठवून ठेवलेला आहे सगळा. ते कधी भेटेल प्रेक्षकाच्या काय सांग? काय ठरवलेलं नाही. अजून ते काय ठरवलेलं नाही, पण लवकरच आणू असं वाटतंय की बाबा वेब सिरीज लवकरच चालू होईल. नक्कीच मंडळी, आपण रवी शिंदे आणि रेश्मा शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यांचं हॉटेल दाखवलं. हॉटेलमधल्या जे खवय्ये जेवण करण्यासाठी आले होते त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. एकंदरीत ह्यांचा जो प्रवास आहे का नाही तर एकदम मजेशीर, मनोरंजक आणि तितकाच खडतर आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.